आज आपण बनवतोय टिफिनसाठी वाफेवर बनवलेली गवारीची चविष्ट भाजी। गवार रात्रीच हाताने खुडून मोडून समान तुकडे करून ठेवली तर सकाळी डब्याला पटकन वापरता येते। नमस्कार, मी वर्षा, BM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता वळूया कृतीकडे। कढईमध्ये 2 चमचे तेलात 1 चमचा जिरे आणि लसूण पाकळ्या परतून घेतल्या। एक बारीक चिरलेला मोठा कांदा लाल होईस्तोवर परतून घेतला। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून परतून घेतली। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडे सुकं खोबऱ्याचा किसही घालू शकता। एक बारीक चिरलेला बटाटा व गवार घालूयात। चवीपुरेसे मीठ घालूयात। मग मिश्रण चमच्याने एकत्र करून कढईवर झाकण ठेवले। 5 मिनिटां वाफून घेऊयात। ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत। झाकण ठेवल्यावर भाजीला अंगचेच पाणी सुटते, त्याच पाण्यात ही भाजी आपल्याला शिजवायची आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढूयात। आता पाणी सुटलेल्या भाजीला ढवळून मिक्स करूयात। परत झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाफ देऊयात। मध्ये मध्ये झाकण काढून भाजी स्टर करून घेऊयात। असे 2 ते 4 वेळा वाफवल्यावर भाजी मऊ होईल। अशा प्रकारे भाजी शिजवल्यावर भाजीची चव वाढते व जीवनसत्वही टिकून राहतात। टिफिनसाठी चणा मसाला बनवला। प्रोटीन आणि फायबरने भरपूर अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर सर्वात आधी रात्रभर भिजवलेले काळे चणे आणि 1 बटाटा 2 ग्लास पाणी पातेल्यात घेऊन शिजवून घेतले। तुम्ही कुकरमध्ये 4 ते 5 शिट्या करून शिजवून घेऊ शकता। त्यानंतर कढईत 2 चमचे तेल गरम करून घेतले। त्यात 1 चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 लसूण पाकळ्या व आलं ठेचून घेतलेली पेस्ट, 2 चमचे लाल मिरची पावडर। मिरची पावडर जरा जास्तच वापरली आहे कारण चणे थोडे गोडसच असतात। 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान परतून घेतली। त्यानंतर सुकं खोबरं व कांद्याचे भाजून तयार केलेले वाटण घातले व छान परतून घेतले। चणे शिजत असताना कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं। व्हिडिओच्या शेवटी त्याची कृती मी दिली आहे। मग लगेचच शिजवून घेतलेले चणे उरलेल्या पाण्यासह कढईत ओतले। त्यानंतर चवीपुरेसे मीठ घालून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेतलं। त्यानंतर कोथिंबीर पेरली। टिफिनसाठी थोडी थिक भाजी करून घेतली तरी चालेल। अशा प्रकारे चमचमीत चणा मसाला तयार करून घेत। आता आपण भाजीसाठी लागणारं कांदा खोबऱ्याचं घरगुती वाटण कसं बनवायचं ते पाहूयात। त्यासाठी अर्धा वाटी सुकं खोबरं किसून घेतले। 1 कांदा उभा चिरून घेतला। पॅनमध्ये 1 चमचा तेल घेऊन कांदा लाल होईस्तोवर परतून घेतला। त्यात 2 लवंगा, 2-4 काळी मिरी, अर्धा चमचा खसखस घालून परतून घेतले। त्यानंतर त्यातच सुकं खोबरं टाकून सोनेरी होईस्तोवर परतले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात 2 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, भाजलेलं कांदा खोबरं, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद टाकलं, जेणेकरून वाटण 8 ते 10 दिवस टिकेल। हे तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता। हे वाटण मला सकाळच्या घाईत भाजीसाठी वापरायला उपयोगी येते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सपोर्ट करा। तुमच्याकडे कशा प्रकारचं वाटण वापरता भाजीसाठी ते कमेंटमध्ये नक्की सांगा।